मुंबईतील घाटकोपरमध्ये 41 झाडांवर विषप्रयोग करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। पूर्व द्रुतगती मार्गावरच्या झाडांवर हा विषप्रयोग करण्यात आलाय। किरीट सोमय्यांकडून या परिसरातल्या झाडांची त्यानंतर पाहणी करण्यात आली। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, काय नेमकी माहिती या विषप्रयोगाविषयीची आतापर्यंत समोर येते? खरं असं म्हणण्यात आलंय अमोल सर की हा विषप्रयोग जे आहे ते रात्रीच्या दरम्यान करण्यात आलं आणि इथं या एक्सप्रेस हायवेवरच्या होर्डिंग्स प्रॉपर लोकांना दिसावे यासाठी कुठे ना कुठे इकडे 50 पेक्षा जास्त झाडांचं इकडे विषप्रयोग झालेली आहे, विष बाजू झालेली आहे। आणि त्यामुळे आता जेवढी झाडं होती या परिसरातली, या पेट्रोल पंपच्या बाजूची, या हायवेच्या बाजूची, ही 50 झाडं खऱ्या अर्थानं आता आपण बघतोय दृश्यांमध्ये पण आपण बघतो की किरीट सोमय्या आल्यात आणि किरीट सोमय्याची पाहणी करतात। एक इंजेक्शन आणि विषप्रयोग ह्या झाडांना करण्यात आली आहे। ही झाडं करता 2011 साली इकडच्याच रहिवासींनी आणि रिक्षा चालक संघाने इकडे लावण्यात आली होती आणि 9 वर्षानंतर ही गोष्ट घडल्या नाही। कुठे ना कुठे आता जी गोष्ट घडते आणि होर्डिंग्समुळे गोष्ट घडते। इकडे एक ब्रिज सुद्धा बांधण्यात आला होता, पण ब्रिज बांधताना सुद्धा ही दक्षता घेण्यात आली की या झाडांना काय होऊ नये। पण कुठे ना कुठे आउटडोर होर्डिंग्समुळे ही गोष्ट घडते का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकूणच बघितलं गेलं तर आता किरीट सोमय्या इकडची पाहणी करतात। घाटकोपर परिसरातला हा एक एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्या आजूबाजूची ही झाडं आहेत की ज्यांना विष बाजू झालेली आहे। 50 पेक्षा जास्त झाडं आहेत तिकडे आणि जसं मी म्हटलं 2011 साली ही झाडं बांधण्यात आली आणि 9 वर्षानंतर ही गोष्ट घडली आहे। खरं तर असं सुद्धा म्हणण्यात आलं ह्याच्या अगोदर 1-1.5 महिन्यापूर्वी पण इकडच्याच काही आसपासच्या झाडांची अशाच रीत्याने कत्तल करण्यात आली होती। कुठे ना कुठे आता जी चौकशी आहे ती आता पोलीस करता नसतात। महानगरपालिकेने कुठे ना कुठे या गोष्टीबद्दल जी कंप्लेंट जी आहे ती आता नोंदवली गेली आहे आणि कोण माणसं ही करतायत त्याच्या आता चौकशी सुरू आहे। निश्चितपणे श्रेयस, या झाडांची सध्याची अवस्था काय आहे? म्हणजे ही झाडे आता पूर्णपणे मेलेली आहेत असं सांगण्यात येत आहे की अजूनही त्यांना वाचवण्याचे काही प्रयत्न सुरू आहेत? काय याविषयी काही एक्सपर्ट सांगतात? कारण ह्याचा विषबाधा झाली आहे त्यामुळे कुठे ना कुठे वाचवण्याचा प्रयत्न बिलकुल ह्याचा करताच येणार नाही आणि त्या झाडांची कत्तलच आपण म्हणावी लागेल आणि तीच आता संपूर्णपणे ही नाश झालेली असं आपण म्हणावं लागेल। एकूणच बघितलं गेलं तर अनेक ठिकाणी आपण झाडं लावा हे कॅम्पेन सरकार करताना दिसते आणि त्याच ठिकाणीच अशी गोष्ट घडणं आणि ते फक्त आणि फक्त हायवेच्या आजूबाजूच्या होर्डिंग दिसावे म्हणून होणं ही कुठे ना कुठे ही गोष्ट जी आहे ती न पटणारी आणि तीच गोष्ट इकडे घडताना दिसते। आता किरीट सोमय्या याबद्दल काय बोलतायत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण निश्चितपणे राजकीय नेत्यांचे दौरे सध्या सुरू झालेले आहेत। किरीट सोमय्या सध्या या सगळ्या परिसराची पाहणी करताना दिसत आहेत। इतरही अनेक राजकीय नेते इथे भेटी द्यायला जातील। मात्र अशा प्रकारे झाडांची कत्तल होणं तेही मुंबईसारख्या शहरामध्ये हे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असंच म्हणावं लागेल। धन्यवाद श्रेयस या माहितीबद्दल।